नमस्कार मित्रांनो, हा प्रवास आहे एका गरीब शेतकरी कुटुंबातून जन्म घेऊन स्वकर्तृत्वाने अतुलनीय श्रमातून परिस्थितीशी दोन हात करत मी नाही केवळ स्वतःसाठी, हे विश्वची माझे घर असे समजून आपले आयुष्य जनसेवेसाठी अर्पण करणाऱ्या प्रेरक व्यक्तिमत्वाचा, म्हणजेच जोगेश्वरी पूर्व वॉर्ड क्रमांक 68 येथील शिवसेना नगरसेवक अनंत भिकू नर यांचा। अनंत नर हे घरापासून मंत्रालयापर्यंत, लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच बाळा नर या नावाने प्रख्यात आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारगाव या गावी 10 मे 1965 रोजी सौ सीताबाई भिकू नर यांच्या पोटी बाळा नर यांचा जन्म झाला। आई, वडील व 7 मुले असे हे 9 जणांचं कुटुंब। साऱ्या कुटुंबाचा गाडा एकट्या वडिलांच्याच खांद्यावर होता, त्यामुळे बालपणापासूनच बाळा व सर्व भावंडांना परिस्थितीची जाण होती। कष्ट करण्याची व एकमेकांना सांभाळण्याची सवय लहानपणीच अंगवळणी पडली होती। अशा प्रकारे 6वी पर्यंत गावी शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणाची मात्र गावात सोय नव्हती व दुसऱ्या गावात बाळाने नेहमी ये जा करणे वडिलांच्या खिशाला परवडण्यासारखे नव्हते। त्यामुळेच बाळाला त्यांनी लग्न झालेल्या बहिणीजवळ म्हणजेच मोठ्या मुलीकडे पुढील शिक्षण घेण्यासाठी 1981 साली मुंबईत पाठवले। मुंबईत आल्यानंतर जोगेश्वरी येथील महानगरपालिका व बालविकास शाळेमध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केले। शिकत असताना बाळाचा कष्टकरी स्वभाव त्याला शांत बसू देईना। गाडी धुणे, घरोघरी पेपर टाकणे, अंग मेहनतीची कामे करून त्यातून येणारे पैसे गावी पाठवणे हे नित्य नियमाने चालूच होते। इतक्यात बाळा अवघ्या 18 वर्षाचा असताना वडिलांची सावली त्याच्यापासून कायमची दुरावली। वडिलांचे शारीरिक आजारामुळे 1983 साली निधन झाले। साऱ्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली। बापाचे छत्र गेल्यामुळे मोठा मुलगा म्हणून जबाबदारी बाळाच्याच खांद्यावर आली। केवळ पेपर टाकून किंवा गाड्या धुवून येणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबाचा खर्च भागणार नाही, हे लहान पण समजदार बाळाच्या लक्षात आलं आणि त्याने सोबत नोकरी करण्याचा निश्चय केला। मग सकाळी 4 वाजता उठून पेपर टाकणे, मग दिवसभर नोकरी, रात्री काही ना काही अशी लोकांची बारीक सारीक कामे बाळा करू लागला। आता आपण प्रगती केली पाहिजे, दुसरीकडे नोकरी न करता स्वतः काहीतरी निर्माण केले पाहिजे या स्वाभिमानी इच्छाशक्तीतून 1984 साली शाळेचे मुख्याध्यापक श्री चौघुले सर व मामा प्रभाकर कानकेकर यांच्या सहाय्याने त्यांनी एक पेपर लाईन विकत घेतली आणि स्वतःचा पेपर विक्रीचा धंदा चालू केला। हळूहळू धंद्यात प्रगती करत काही महिन्यातच आणखी एक लाईन देखील विकत घेतली। त्याच वेळी समाजासाठी, तरुणांच्या समस्येसाठी लढणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व त्यांची स्वाभिमानी शिवसेना निरनिराळ्या प्रसार माध्यमातून दिवसेंदिवस लोकप्रियतेचे शिखर गाठत असताना इथे एका बाजूस पेपर टाकता टाकता आपसुकच बाळा नर यांची पावले पक्षाच्या जोगेश्वरी शाखेत ये जा करू लागली होती। सोबत प्रेमळ व समंजस स्वभावामुळे नवनवीन माणसेही जोडली जात होती। दिवसेंदिवस बाळा शाखेमध्ये अधिकच रुळू लागला होता। तेव्हाचे शाखा प्रमुख म्हणजेच शिवसेना जोगेश्वरी मध्ये आणताना अग्रेसर असलेले कामगार नेते देविदास साळशिंकर यांच्या मदतीने वर्षभरातच बाळाने शाखेबाहेर स्वतःचे पेपर स्टॉल देखील टाकले। त्यामुळे धंदा सांभाळता सांभाळता समाजहिताच्या कामातही बाळाचा हातभार लागत होता। शाखेत काम करताना कधी कोणतीही अभिलाषा न बाळगता वाट्याला येईल ते काम प्रामाणिकपणे निभावल्यामुळे बाळा सोबतच्या कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांच्याच मनात घर करू लागला। निस्वार्थ वृत्ती आणि फळाची अपेक्षा न करता एकनिष्ठपणे काम करणारा बाळा आता सर्वांचाच प्रिय झाला। त्यामुळे शाखेमधील कोणत्याही पदासाठी नियुक्ती करायची झाल्यास सर्वमुखी बाळाचेच नाव येण्यास सुरुवात झाली। 1984 ते 1996 पर्यंत
बाळाची कार्यपद्धती ज्यांनी जवळून बघितली होती ते 1992 सालचे जोगेश्वरी वॉर्ड क्रमांक 68 चे नगरसेवक सन्माननीय रवींद्र वायकर म्हणजेच सध्याचे महाराष्ट्राचे राज्यमंत्री गृहनिर्माण उच्च व तंत्र शिक्षण यांनी 1997 साली या मेहनती कार्यकर्त्यास गटप्रमुख हे पद दिले. गटप्रमुख पदावर असताना प्रत्येक कामात त्यांनी अतुलनीय कामगिरी करून मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले. म्हणूनच जेव्हा 2006 साली शाखा प्रमुख पदी नियुक्ती निघाली तेव्हा बिनविरोध सर्व कार्यकर्त्यांकडून बाळाचेच नाव पुढे करण्यात आले. विभागातील कामकाजांवर समस्यांवर बारीक लक्ष ठेवणे, प्रास्ताविक सर्व कामे चांगल्या पद्धतीने करून घेणे व विभागातील प्रश्न समस्या नगरसेवकांपर्यंत वेळोवेळी पोहोचवणे यात त्यांनी चोख कामगिरी बजावल्यामुळे 2009 साली आमदार म्हणून नियुक्त झालेल्या माननीय रवींद्र वायकर व आमदार ॲडव्होकेट डॉक्टर अनिल परब यांनी 2012 साली शिवसेना नगरसेवकपदी उमेदवार म्हणून बाळा यांची शिफारस केली आणि शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना उमेदवारी घोषित देखील झाली. आणि हा सामान्य कार्यकर्ता संपूर्ण मुंबईतून 227 नगरसेवकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या मताधिक्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विजयी झाला. वाढत्या पदाबरोबर वाढत्या जबाबदाऱ्यांचे सुद्धा त्यांना तेवढेच भान होते. मग काय, महानगरपालिकेच्या माध्यमातून राजकीय गुरु रवींद्र वायकर साहेबांच्या मार्गदर्शनातून बाळा नर यांनी जोगेश्वरी वॉर्ड क्रमांक 68 मध्ये 4.5 वर्षात केलेली कामे खरंच प्रशंसनीय आहेत. त्यांनी शौचालय, गटार दुरुस्ती, लादीकरण, पथपथ दुरुस्ती, पाईपलाईन, संरक्षण जाळी, बालवाडी, शेड बांधणी ही नगरसेवक हद्दीतील पायाभूत कामे तर मोठ्या प्रमाणावर केलीच, पण त्याचबरोबर विभागात महत्वाच्या ठिकाणी जनतेसाठी सामाजिक सभागृहे, विभाग अधिकाधिक विकसित व माहितीदार व्हावा यासाठी मोफत वाचनालय, खुली व्यायामशाळा, झोपडपट्टी सुधार, नागरी कामे, समाज केंद्र, समाज मंदिर, कलवर्ट, प्रखर झोताचे विजेचे दिवे, ज्येष्ठ नागरिक आसन व्यवस्था तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात मोकळा श्वास घेता यावा यासाठी निसर्गरम्य उद्याने, खेळण्यासाठी मैदाने बाळा नर यांच्या प्रयत्नातून करण्यात आली. कामांसोबत पक्ष मदतीने वर्षभरात बाळा अनेक लोकोपयोगी व सांस्कृतिक उपक्रम देखील राबवत असतात. मग कधी स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, कधी विद्यार्थी गुणगौरव, पाठ्यपुस्तक, वह्या वाटप, छत्री वाटप, तर कधी ज्येष्ठ नागरिक सत्कार, ज्येष्ठ महिला अपंग वर्गासाठी देवदर्शन यात्रा, कधी गौरी गणपती निमित्त जादा एसटी बस सेवा असो, तर कधी दिवाळीत स्वस्त दरात फराळ वाटप. नेहमीच त्यांची भूमिका लोकोपयोगी कामाप्रती वाखाणण्याजोगी असते. तसेच शिवजयंती, भाषा दिन, गुढीपाडव्यास नववर्ष स्वागत दिंडी, तर महिलांसाठी जागतिक महिला दिन, शाब्बास वहिनी कार्यक्रम, हळदी कुंकू समारंभ व इतर निरनिराळे सांस्कृतिक उपक्रम ते शिवसेनेमार्फत राबवत असतात. जनतेच्या मदतीसाठी त्यांच्या अडीअडचणींच्या काळात ते दिवस असो वा रात्र नेहमीच धावून जातात. मग तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या विभागातला आहे हे न बघता तो केवळ एक माणूस आहे व तो मोठ्या आशेने आपल्याकडे आलेला आहे. तेव्हा त्याच्यासाठी जितके आपल्याला करता येणे शक्य आहे तेवढे तरी आपण केलेच पाहिजे या भावनेतून बाळा नर गेली 32 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून एकनिष्ठपणे जनसेवा करत आहेत. याचेच फळ म्हणून नगरसेवक म्हणून कार्यरत असताना मुंबई महानगरपालिकेत बाळा यांची प्रथम वर्षी प्रभाग समिती अध्यक्ष तर आत्ताच 2016 साली मुंबई उपनगराचे स्थापत्य समिती अध्यक्षपदी त्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे बिनविरोध निवड झाली. बाळा नर यांनी जनसेवा करताना स्वतःचा स्वार्थ कधी बाळगला नाही, तर पदांचा अहंकार कधी मनाला कणभर चिकटू देखील दिला नाही. यशाला भुरळून व अपयशाला खचून न जाता ते आपले काम सातत्याने करत आहेत.
जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि तो कधीही मी कमी होऊ देणार नाही याची काळजी घेत आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला ते नेहमी कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वागवतात. म्हणूनच की काय, आज देखील त्यांच्यासोबत 25 वर्ष एकत्र काम केलेले शिवसैनिक, विभागातील जनता खंबीरपणे उभे आहेत. लवकरच काही वर्षात जोगेश्वरी येथे शिल्पग्राम हे मुंबईतील सर्वात मोठे उद्यान होत असून बाळा नर यांच्या प्रयत्नाने या कामाला सुरुवात देखील झालेली आहे. त्यासोबत पूनम नगर येथे महानगरपालिका शाळा, लहानांसाठी बालभवन, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, रस्ते विकास प्रकल्प व झोपडपट्टी मुक्त जोगेश्वरी ही भविष्यातील नियोजित कामे असून त्याच्या प्रस्ताव मंजुरीसाठी बाळा नर सदैव प्रयत्नशील आहेत. जनसेवेसाठी आपले आयुष्य अर्पण केलेल्या अशा या प्रेरक व्यक्तिमत्वाला, त्यांच्या एकनिष्ठेला व कार्यकर्तृत्वाला द्रौपदी क्रिएशन्सचा मानाचा सलाम व पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा.